पंख हे पसरला, सावलीचं झाड हे बहरलं, हो सुन्या मुलखात कोणी आपलं, मुक्यानं आसवाना टिपलं, काळजात वाला मन जपलं. आभाळानं पंख हे पसरला, सावलीचं झाड हे बहरलं, हो सुन्या मुलखात कोणी आपलं, मुक्यानं आसवाना टिपलं, काळजात वाला मन जपलं. धागा धागा हा एक धागा, प्रेमाचा बंधनाचा धागा, आपुलकीचा सणांचा हा धागा, धागा हा एक धागा, धागा हा एक धागा.
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा असे कसे बोलायचे. असे कसे बोलायचे न बोलता आता. तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं. बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं. लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं. ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका. क्षिप्रा वेदवती महासुर नदी ख्याता तया गंडकी. पूर्ण जल समुद्र सरिता कुर्यात्
सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान लाभो संतति संपदा बहु तुम्हार लाभो तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोगा पुला वामाधवा भूषणा सारे राष्ट्र तुरी रहे शिकथिति कीर्ति करा उज्ज्वला गार्हस्थाश्रम तो तुम्हा वधुवरा देवो सदा मंगलम शुभ मंगल सावधान मोठे तोंड कटिफणींद्र बरवा थाळी शशी शोभतो हस्ती अंकुश लाडू पद्म परशु दंती हिरा झळकतो पायी पैंजण घागरी ऋणझुणी प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा उद्यात सदा मंगलम् शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा गृहोके मधुपर का पूजन करा अंतपटा ते धरा दृष्टा दृष्टा मधुवरा न करता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबला न करणे पूर्यात सदा मंगलम् शुभमंगल सावधान 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 शुभमंगल 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 सावधान शुभमंगल 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 सावधान शुभमंगल
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या घाटी भेटीत पृष्ठता मोठी भेटीत पृष्ठता मोठी त्या कातर वेळा थरथरती कधी धरी त्या कातर वेळा थरथरती कधी धरी त्या तिन्ही सांजाच्या आठवणीच्या प्रहरी त्या तिन्ही सांजाच्या आठवणीच्या प्रहरी कितीदा आलो गेलो जमलो कितीदा आलो गेलो जमलो रुसण्या वातून परस्परांच्या रुसण्या वातून परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी. सर्वांचं स्वागत आणि आभार. तुम्ही इथे आमच्या पप्पा मुलींच्या छान स्वरूप दिलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. या गाण्याच्या नंतर पप्पा एक छोटंसं गाणं सादर करणार आहेत त्यांची भावना व्यक्त करणार आहेत. हे चिंचेचे झाड दिसे गच्चीवर वृक्षावर दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे गच्चीवर वृक्षावर दिसशी तू नवतरुणी झाड. बघा निळसर पाणी झेलमचे झुळझुळे हे गवत नव्हे ग पिवळ केशर म्हणे. प्रीतिमया केवळ घडते प्रीतीमुळे उघडे डोंगर आज हिमाचे मुक्त ढालती शिरी. दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड रुसली सबका जवळे नागरा गादीत बुलबुला माझ्या चितपाखरा. आराध खराठी नखऱ्याचा मोहरा किती वार मी मरू तुझ्यावर किती करू शाहिदी. दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड गमे भिजणार वृक्षापरी. निराकार तो निर्गुणेश्वर असा प्रकटला असा विभैर. निराकार तो निर्गुणेश्वर असा
असा प्रकटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर तुकडा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीम काठी मुके ठाकले भीम काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा आनाची खीर राखतो भगवानची तुरे राखतो आनाची खीर राखतो भगवानची तुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली कामाचीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण आलात त्याबद्दल प्रथम मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय. माझा 75वा वाढदिवस देखील 15 डिसेंबरला 2023 मध्ये साजरा झाला. तदनंतर आप्पांची जन्मशताब्दी वर्ष 1 मार्च 2024 साली साजरा झाला आणि आज 12 मे 2024 या दिवशी आपला हा 50वा लग्नाचा वाढदिवस साजरा होतोय. तर या निमित्ताने मी थोडंसं कृतज्ञता म्हणा सर्वांचं मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर मी ती व्यक्त करतोय. सुरुवात करायची तर माझ्या आजोबा कैलासवासी सीताराम बाळकृष्ण साळुंखे यांचं नाव मला पहिल्यांदा घ्यावं लागेल. कारण लहानाचे मोठे त्यांच्या बरोबर आम्ही झालो. लहानपणी जेव्हा जेव्हा आम्हाला ते खाली इराण्याच्या हॉटेलमध्ये घेऊन जायचे केक आमलेट पाव खिमा पाव वगैरे खायला घालायचे ती एक आठवण फार मजेशीर होती. तदनंतर आगरी सोसायटीच्या मीटिंगला देखील ते मला घेऊन जायचे. त्यावेळेला मीटिंगला जागा अशी खाली बसायची आता खुर्च्या बिर्च्यांचं काही त्यावेळेला हे नव्हतं पण त्यावेळेला ते मला तिकडे घेऊन जायचे. ती एक आठवण आहे. आणि दुसरी आठवण म्हणजे सोसायटीच्या आपल्या आगरी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ज्या वेळेला स्वागत गीत सादर करायचं त्यावेळेला मी आणखीन भाई आम्ही दोघे आणखीन दयाराम दिघे प्रकाश गुरुले अशी मंडळी त्यावेळेला आम्ही स्वागत गीत सादर करायचो. ह्या आजोबांच्या आठवणी सादर करताना खरोखर मला नतमस्तक व्हावं लागते त्यांच्या पुढे की त्यांना मी एक माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तदनंतर नंबर येतो तो आमच्या आई अप्पांचा. आई अप्पांनी आम्हाला घडवलं खरोखर म्हणजे चांगल्या रीतीने. कधी कधी आम्ही आईचा मार खायचो कधी अप्पांचा देखील मार खायचो पण तो मार खाताना नंतर कळायचं की आपण हा मार का खाल्लेला आहे खरोखर. आणि आईचं काय आणि अप्पांचं काय. अप्पांनी मला व्यवसायामध्ये घेतलं. आणखी जी दुकानाची धुरा माझ्यावरती सोपवली ती मी चांगल्या रीतीने पार पाडली असं मला तरी वाटते.
अजून काय काय वेळेला कधीतरी स्लॅकनेसपणा वगैरे येतो, ती गोष्ट वेगळी. पण आप्पांची आणि आईची जी मला साथ मिळाली ती अतिशय मोलाची होती. त्यानिमित्तानं मी त्या दोघांचा मी कृतज्ञ आहे. त्याच्यानंतर भाऊ आणि माईंचं देखील प्रेम आमच्यावर खूप होतं. भाऊनी तर आम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी हाताळायची, इव्हन कॅमेरा त्यावेळेला फारच नवीन होता, पण भाऊनी तो कॅमेरा आणलेला होता आणि भाऊ आम्हाला देखील तो कॅमेरा हाताळायला द्यायचे. आमच्या लहानपणी आम्हाला कोणती गोष्ट जर लागली, टेबल टेनिसची बॅट पाहिजे, क्रिकेटची बॅट पाहिजे, आणखीन कोणत्या गोष्टी लागत्या, त्या सर्व गोष्टी भाऊनी आणि माईने आम्हाला दिल्या. माईची आठवण आहे की मी लहानपणी माईकडे हट्ट केलेला होता, माई मला पतंगी पाहिजे. मग ती माहेरी गेलेली होती भायखळ्याला आणि ती येताना तिकडनं मस्तपैकी 10 पतंगी मांजा वगैरे घेऊन आली होती. ही एक गोड आठवण माईची आहे. नंतर माईच्या हातचं नेहमीच आम्ही कुर्ल्याला जाऊन खात पीत होतो. त्याच्याबद्दल तर काय सांगायचा प्रश्नच नाही. माई म्हणजे आमची सुगरण होती. तर अशा माई आणि भाऊंच्या बद्दल देखील मी कृतज्ञ व्यक्त करतो. सासू सासरे पण ह्या दोघांनी देखील आम्हा उभयतांवरती खूप प्रेम, माया, ममता केली. खूप आम्हाला सांभाळून घेतलं. त्यांच्याबद्दल देखील त्यांना मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतोय दोघांनाही. तसेच आमचे लक्ष्मण मामा, कमलाकर मामा, आणखीन आमची यशोदामाई, जी हिची बारकी बहीण यशोदामाई, तिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ती खरोखर म्हणजे आज ती हयात नाहीये, परंतु तिच्याबद्दल 2 शब्द मला बोलायला लागतात. माझ्या 3 मुलांच्या लग्नात तिने हिरिरीने भाग घेतला होता आणि सर्व कार्य म्हणजे अगदी हळदीपासून ते लग्नाच्या दिवशीचं सगळं जेवण खाण वगैरे जे काही करायचं होतं ते ती मोठ्या हिरिरीने करत होती. तर तिच्याबद्दल देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच आता आमच्या वत्सला मामी, भारती वहिनी, सुमित्रा वहिनी ह्यांचे देखील मनपूर्वक मी आभार मानतो की त्यांचा देखील सहकार्य आमच्या चाळीतल्या जीवनामध्ये असताना आम्हाला तो प्राप्त झाला. त्याने आम्हाला खूप मदत केली. तिन्ही कुटुंबांनी आम्हाला खूप खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे देखील मी कृतज्ञता व्यक्त करतोय. नंतर भाईने नेहमी मला खूप सपोर्ट केला. प्रत्येक वेळेला त्यांनी जे त्याला शक्य होतं त्या वेळेला त्यांनी केलेलं आहे. ज्या वेळेला तो नवीन कामाला लागला त्यावेळेला एका वेगळ्या शर्टाची फॅशन आलेली होती. ती फॅशन म्हणजे पुढून असा कॉलर आणि पाठीमागून त्याला हे होती, बटणं म्हणजे चेन होती. तर ती एक फार फेमस फॅशन झालेली होती आणि तो पहिला शर्ट त्याला आणि मला त्यांनी घेतलेला होता. आणि माझ्या दुकानावरच्या काळामध्ये काही स्लॅकनेसपणा येत होता. त्यावेळेला त्यांनी मला NSCची किसान विकास पत्र ती एजन्सी मला मिळवून दिली आणि त्या एजन्सीद्वारे मला भरपूर क्लायंट्स, त्याच्या ऑफिसमधले मित्र वगैरे यांना सांगून त्यांनी मला त्यावेळेला खूप मोठा आधार दिला. भाईचा नेहमीच मला आधार आणि वहिनीचा देखील आम्हाला मदत वगैरे नेहमीच मिळत राहिली. त्याबद्दल त्यांचे देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो. दिनेश अण्णा माझ्यापेक्षा लहान, परंतु नेहमीच नैना काय आणखीन तो काय, त्या दोघांनी आमच्या कुटुंबावरती खूप प्रेम केलेलं आहे. साळुंखे आमच्या मुलांवरती देखील त्यांनी हे केलेलं आहे. आमच्या विनयाचं त्यांनी कन्यादान केलेलं आहे. इतकं ते प्रेम आमचं एकमेकांवरती आहे. शेखर काकांबद्दल बोलायचं तर शेखर काकांनी ज्या वेळेला बोटीवरती होते त्यावेळेला बोटीवरती असताना माझ्यासाठी विविध वस्तू आणायची. म्हणजे भैयाला काय नाही आहे तिकडे तर ते माझ्यासाठी नॅशनलचा पॅनासोनिक टेप रेकॉर्डर आणला, माझ्यासाठी चांगले हंटिंग शूज आणले, भरपूर गोष्टी तो माझ्यासाठी आणायचा. तेव्हा त्याची देखील मी कृतज्ञता व्यक्त करतोय. संजू भैया म्हणजे आमचं सगळ्यात छोटं शेंडेफळ. या शेंडेफळांनी म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप काही चांगलं केलेलं आहे. ड्रॉइंगमध्ये त्याचा हात धरणारा कोण नसेल इतका त्याचा ड्रॉइंगचा हात आहे. ज्या वेळेला तो शाळा आपला कॉलेजमध्ये ड्रॉइंगचे जेजे स्कूलला आपण शिकत होता त्यावेळेला जर्मनीच्या एका स्पर्धेचं एक स्पर्धा होती आणि ती स्पर्धा होती एका डिशवरती चांगलं चित्र काढून त्यांना हवं होतं आणि ते चित्र संजूनी काढलं आणि ते चित्र त्याला फर्स्ट प्राइज मिळालं.
त्या प्राईजचं त्यांना त्यावेळेला म्हणजे 40 वर्षापूर्वी 6,000 रुपये पारितोषिक मिळालेलं होतं. असा हा आमचा संजू, याचा देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो. आतापर्यंत ज्या आमच्या ज्या काही घटना घडत गेलेल्या आहेत किंवा कोणाचा वाढदिवस असो, कोणाचा काही असो, त्या सर्वांचं फोटो आपल्या व्हॉट्सअपला टाकणं, त्यांचं संकलन करणं हे महत्वाचं मोठं काम संजू करत असतो. त्या संजूचं देखील मी कृतज्ञता व्यक्त करतोय. आमची शैलाताई आणखीन अशोकभाई, शैलाताई आणि अशोकभाईंचं देखील आम्हा कुटुंबियांवरती खूप प्रेम माया आहेच. तसंच त्यांचं नेहमी मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. आणि आज शैलाताई तब्येत बरी नसल्यामुळे आलेली नाहीये, परंतु तिचा नेहमीच आम्हाला आधार असतो. नेहमी अशोकभाईंचा आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो. तर या दोघांची देखील आणि त्यांच्या मुलांची देखील मी कृतज्ञता व्यक्त करतोय. नीलमताई आणि समीर भाऊ, नीलमताई आमची पुतणी आणि समीर भाऊ त्यांचे मिस्टर, या ते भगवान पाटील त्यांचे जे वडील आहेत ते माझे मित्र, पण त्यांचा देखील सहभाग आम्हाला नेहमीच लाभत आलाय. आमच्या नेहमीच कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग आम्हाला लाभलेला आहे. आता राहिलंय आमचे मेहुणे पांडू मामा, कांता मामा. कांता मामाचं नाव घेतलं आणि कांता मामा आलेला आहे, त्यांचं स्वागत करूया आपण. या 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 या. तर पांडू मामाचं सहकार्य आम्हाला नेहमीच सदानकदा आतापर्यंत आम्हाला लाभत आलेलं आहे. ज्या वेळी कधी काही आम्हाला कमी असेल त्यावेळेला पांडुरंग उभा राहायचा आणि तो मोठ्या जिद्दीने काय कमी काय असेल तर तो आम्हाला नेहमी गावच्या ठिकाणी आम्ही आहोत तर ते आम्हाला कधी काही कमी पडून गेलं नाही. असा आमचा पांडू मामा. नंतर कांता मामा. कांता मामा जरा बघायला गेलं तर थोडासा लाजरा बुजरा, जास्त न बोलणारा, पण त्याचं देखील सहकार्य आम्हाला नेहमीच लाभत आलेलं आहे. आमचा छोटे मेहुणे किशोर मामा. किशोर मामा ही एक वल्ली अशी आहे की खूप बोलणारा माणूस आणि बोलता बोलता सगळ्यांना हसवणारा माणूस, असा हा आमचा किशोर मामा आमच्याकडे नेहमीच मदतीला असतो. आज आम्ही गावी डाव्याला असतो त्या वेळेला तो प्रत्येक वेळेला जनाला विचारायला येणार, ताई तुला काय हवंय काय नको. म्हणजे बाजारात जाताना प्रत्येक वेळेला त्याची ती महत्वाची फेरी असते, ताई तुला काय हवंय काय नको. तर हे जाण जी आहे, ही कदर जी आहे ती खरोखरच उल्लेखनीय आहे. तर मी देखील त्याचा कृतज्ञता व्यक्त करतो. अरुण मामा आणि नेहरू मामा. अरुण मामा देखील आम्हाला कधीच काही कमी पडून दिलेले नाही. त्याचा सध्या भाजीचा मळा जोरात आहे, असाच त्याचं फुलत राहू दे. त्यावर देखील आम्हाला नेहमी भाज्या फळं बिळं जे काय लागेल ते मोठ्या उत्साहाने आणून घेतो. तशीच तो मच्छी पण पकडतो तर ती मच्छी देखील आम्हाला नेहमी आणून देतो. त्याबद्दल मी अरुणचे कृतज्ञता व्यक्त करतो. नेहरू मामा आज आलेले नाही पण त्याचं देखील सहकार्य आम्हाला नेहमीच लाभत आलेलं आहे. अशा प्रकारे सर्व हे मामा लोक. आता मी येतोय माझ्या मुलांकडे. कोण राहिला असेल ते मी नंतर घेतो. वंदना आणि प्रकाश भाऊ. वंदना आमची मोठी मुलगी, अभ्यासामध्ये हुशार, नेहमी पहिला नंबर यायचा तिचा. आणि ज्या वेळेला तिने कधीही आम्हाला काय लागलं तर ती मम्मीला विचारायची, मम्मी तुला काय हवंय काय नको, सगळं ती आणून द्यायची. अशी आमची वंदना. आणि आमचे भाऊ मोठे अशोक प्रकाश व्हिडिओ शूटिंग करतायत, तर त्यांचा देखील खूप सहभाग आम्हाला नेहमीच मदतीचा लागतो. आमच्या वैभवच्या लग्नामध्ये ज्या वेळेला सगळ्या गोष्टी ज्या काय आणायच्या होत्या त्या प्रकाश भाऊ आणत होते. इव्हन आम्हाला गोंधळी पाहिजे होते तर गोंधळांची देखील व्यवस्था त्यांनी केलेली होती. असे आमचे प्रकाश भाऊ. खरोखर त्यांचा तर सहभाग आम्हाला नेहमीच लाभतो. आज देखील सर्व कार्यक्रमाच्या वेळेला पहिल्यांदा ते हजर झाले आणि त्यांनी फुलांचं डेकोरेशन वगैरे जे काय करायचं त्याची सगळी आरास त्यांनी केलेली आहे. आमचे दुसरे जावई विनया आणि अजयराव. विनया हे आमचं शेंडेफळ म्हणून सगळ्यांची लाडकी,
शेखर काकाची, अण्णाची, आणखीन इतर सगळे आप्पांची, भाऊंची, सगळ्यांची ती लाडकी बारकी आमची ही होती. तर ती खरोखर इतकी समजदार मुलगी आहे. आजचा हा सगळा कार्यक्रमाचा डोलारा तिने सांभाळलेला आहे, तिने आणि वैभव, पण जास्तीत जास्त सहभाग हा तिचा आहे. तसेच तिचे मिस्टर अजयराव यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना देखील त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला जे सांभाळून घेतलं त्याबद्दल खरोखर मनपूर्वक आभार. आता शिल्लक राहिलेली नातवंड नेत्रा 10वीला 93% मार्क काढून शाळेमधून द्वितीय प्रक्रमाने पास झालेली आहे. खरोखर अत्यंत हुशार मुलगी. तदनंतर राजस देखील आता 9वीला गेलेला आहे, चांगला हुशार, प्रगतीच्या मार्गावरती आहे. राघव देखील आमचा अतिशय हुशार आहे, अभ्यासामध्ये हुशार आहे. हॅरी पॉटरचं पुस्तक तो 3-3, 4-4 वेळा वाचून मोकळा होतो, इतका त्याचा स्पीड आहे. आणि शेवटचं शेंडेफळ आमचं निशाद आहे का? निशाद आहे. ह्या निशादचं खरोखर कौतुक करावं ते देखील थोडंच आहे. त्याचा म्हणजे इतकं धमाल करत असतो की आमचा सगळा काय असतो तो सगळा विरह दूर होऊन जातो, एकदम मजा करतो तो मुलगा. तसेच आमची इतर नातवंड रिदांश आहे, स्वराज आहे, राजवीर आहे, ही सगळी मंडळी एकदम धमाल करणारी आहेत. आदित्य आलेला नाहीये, परंतु तो देखील गावी गेलेला आहे. तर अशा रीतीने मी बहुतेकांचे आभार मानलेले आहेत. संतोषचे पण आभार मानायचे आहेत मला. संतोषच्या आईने जे आमच्यासाठी जे काही केलं, संतोषच्या आईने आमच्यासाठी जे काही केलं ते खरोखर खूप प्रशंसनीय होतं. आम्हाला नेहमीच चाळीमध्ये पमू मावशीबद्दल बोलायचं तर पमू मावशी आमची मेहुणी बारकी, परंतु तिने कधी जेव्हा आम्ही आशिर्वादाला जायचो किंवा काय तेव्हा एवढं स्वागत करायची चांगल्या रीतीने. आणि भाऊ मोकल, प्रवीण मोकल, त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत, त्यांची कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो आहोत. आणि हेमंत आणि भारती, हेमंत कुमार, अक्षय आणि रिया आपली त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. हेमंत आणि भारती आपले देखील आपण आलात, एवढ्या लांबून पुण्यावरून आलात याबद्दल खूप खूप आभार. आता चंद्रकांत रुंडेकर आमचे एक सख्खे शेजारी, कुठे सख्खे शेजारी आमचे आलेले आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. कारण त्यांचा सहभाग आम्हाला नेहमीच लागतोय सर्व कार्यामध्ये. इव्हन आमचा ज्यावेळेला तळी भरायचा कार्यक्रम असतो त्यावेळेला तो मुद्दाम हजर असतो, त्याबद्दल त्याचे देखील मी आभार मानतो. आता विकास म्हात्रे आणि हेमंत यांचे देखील मी मनपूर्वक आभार. आता आजच्या ह्या कार्यक्रमाचा डोलारा संपूर्ण वैभवनी सांभाळले. इव्हन हॅलो बाकीचं आर्थिक डोलारा त्यांनी सांभाळला. तर वैभवच्या बाबतीमध्ये बोलायचं खरोखर म्हणजे अशी मुलं आपल्याला लाभली हे आमचं सद्भाग्य की अशासारखा मुलगा आम्हाला लाभला की जेणेकरून आमचं आताचं आयुष्य खरोखर सुखमय झालेलं आहे. त्याच्या पुढचं तर होणारा प्रश्नच नाहीये. तो काय, लीना देखील आमच्या संपूर्ण साळुंखे कुटुंबाला तिने बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे संपूर्ण म्हणजे भाईची फॅमिली असू दो, अण्णाची फॅमिली असू दो, शेखर काकाकडे वगैरे सगळ्यांना तिने व्यवस्थित बांधून ठेवलेलं आहे. तसंच तिचं लक्ष तिच्या माहेरी नागावकरांच्याकडेही असतं, सर्व पाटील मंडळी त्यांच्याकडे पण असतं. सगळ्यांना बांधून ठेवायचं कसं हे सूत्र तिने चांगलं जपून ठेवलेलं आहे. तर ही अशी मुली मला लाभल्या याबद्दल मी खरोखरच देवाचा आभारी आहे. आणि तुम्ही आजच्या या कार्यक्रमाला आलात, खरोखर बरं वाटलं. हा कार्यक्रम आम्ही थोडक्यात करायचं ठरवलं कारण आजच्या कार्यक्रमाचं जे व्हिडिओ शूटिंग आणखीन फोटोग्राफी करतायत ते संतोष सावंत,
प्रकाश पाटील, वैभव शिंदे त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. ज्या माझ्या सौने मला 50 वर्षाची साथ दिली त्याबद्दल खरोखर मी आठवणी अशा तशा खूप आहेत. राणे म्हणतात असं सांगण्यासारखं खूप आहे, पण मी काय आता बोलत नाही. नाही अतिशय म्हणजे 50 वर्षात सुखदुःखाचे ज्या काही गोष्टी जे क्षण आले त्या क्षणात ती सामोरी गेली. खरोखर अशी पत्नी. त्यावेळेला आमचा व्यवसाय पेंटिंगचा होता. त्यावेळेला फ्लेक्स बॅनर वगैरे ह्या गोष्टी काही नव्हत्या आणि त्यावेळेला बॅनर्स वगैरे आमच्याकडे शिवायला यायचे. मग ते बाहेर कोणाकडे दिले की मग ते लोक टंगळमंगळ करायचे की आता बाद मी नंतर वगैरे करायचं. मग आमच्याकडे मशीन होती तिथलेली. हिला विचारलं तू करशील का? बोलतो मी करेन. आणि 100-200 बॅनर ते शिवून द्यायचे. एकदा तर अशी गोष्ट होती, माझ्याकडे तन्मन टूर्सचं काम आलेलं होतं. अगदी 1-1.25 लाखाचं त्यावेळेला, म्हणजे 30-40 वर्षापूर्वी त्यावेळेला मी ते काम केलेलं होतं. आणि त्यावेळेला जवळपास 300 ते 400 पडदे इव्हन त्यांना झालं लावणं, कटिंग करणं, सगळी कामं तिने केली. त्यात ती मुलांचा अभ्यास घ्यायची. सगळं काय म्हणजे 8वी पर्यंत 3 मुलांचा अभ्यास घेत होती. अशी सौ मला लाभली. त्याबद्दल तिचे मनपूर्वक एवढं बोलून कोणाचे तर मनोगत आभार राहिले असतील, कारण हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल. म्हणजे 100 करू किंवा काय पुढचे जे कार्यक्रम असतील ते मुलांचे वगैरे असतील, हा मोठ्या प्रमाणात होतील. पण माझ्याकडून मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. फुलात फूल मदनबार विजयराव वाले जीव की प्राण. भाजी मेथीची त्यांना माझ्या प्रीतीची. तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. पुरी चाहुलींचे मृग जळ, पुरी चाहुलींचे मृग जळ, पुरी चाहुलींचे मृग जळ, वाजे पाचोळा उगी तशात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी, इथे वाऱ्याला सांगतो गाणी आणि झुळूक तुझ्या मनात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. भिडू लागे रात अंगा लागी, ओ भिडू
नखाची पोरण भात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. माझ्या नयनी नक्षत्र तारा, माझ्या नयनी नक्षत्र तारा, माझ्या नयनी नक्षत्र तारा, आणि चांद तुझ्या डोळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. ऐकोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी, अगं मारकून कोली हाणल्या गोली कचलगाव बाजारी. ऐकोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी, अगं मारकून कोली हाणल्या गोली कचलगाव बाजारी. मी ऐकोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी, अगं मारकून कोली हाणल्या गोली कचलगाव बाजारी. ऐकोली काली
एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे,
जवा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. नजरेचा जीव घेणा हा खेळही नवा ग, गवताचं घर माझं तू वादळी हवा ग, गवताचं घर माझं तू वादळी हवा ग. तुझ्या आडोशाला राहतो सखे, जवा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे.